बघा, एक विवाहित मुलगी होती, लग्न झालेली औरंगाबादची. तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते, म्हणून ती प्रोटेक्शनसाठी पुण्यात आली. तिचे सासरे आता रिटायर्ड IPS आहेत आणि पोलीसमध्ये काम करायचे, पण ते आत्ता पदावरती नाहीयेत, आत्ता ते निवृत्त नाहीयेत, ते रिटायर झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. ती मुलगी प्रोटेक्शनसाठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं, तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर, आपले व्हॉट्सअप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्रभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये. आणि म्हणून काही आपण म्हणू सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले होते. आता जी मुलगी औरंगाबादवरनं आली, आता आपण सर्वांनी समजून घ्या की की अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जेव्हा औरंगाबादवरनं जेव्हा ती मुलगी पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शनसाठी, तेव्हा त्यांना एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टरसाठी ठेवण्यात आली. आता त्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता, आसरा दिला होता. त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटण येते. ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडती घेतात. आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाणेरड्या भाषेत बोलणं, एका प्रकारे. एक महिला पोलीस होती, बाकी सगळे पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं, त्यांच्या बाथरूम मध्ये घुसणं, त्यांच्या घरात जाणं, त्यांच्या कपड्यांना हात लावणं, त्यांच्या अंडर गार्मेंट्स इनरवेअर्सना हात लावणं, हा प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय. तेवढंच नाही तर त्या मुलींना मुर्दार मारहाण सुद्धा केली. जेव्हा त्या पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली, आम्हाला मारताय कशाला, तुम्हाला कोणता अधिकार आहे, त्या पोलिसांनी त्या पोरींना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलीस स्टेशनमध्ये वेगळी मारहाण केली, वेगळी जातीवाचक वागणूक दिली. त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली, एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची आहे. तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुला इकडे बसायची पण अवकात नाही. तिला 6 तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं होतं. बाकीच्या दोन मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून घाणेरड्या जातीवाचक शिव्या, महारांच्या मांगांच्या अवकाती आहेत का, तुम्हाला बुटाच्या खाली ठेचलं पाहिजे. त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती, त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे ते चुकीचं करताय, तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाल्या की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये. अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्यात.